काय वय त्या पार्वतीचं केस माग सरकलेलं म्या पाहिलं आणि त्या सुधाचा बाप्या बनून खिडकीतनं पळताना त्याचं कानातलं बी बघितलं. असं आता त्यांची खैर नाही. चांगली अद्दल घडवतो त्यांना. ओके ओके ओके. अगं आई ग केव्हा जास्त झालं? पहाटेच शंतनू पाणी पाजत होता पण तिच्या तोंडात राहतच नव्हतं पाणी, म्हणून म्हटलं चमच्याने पाजून पाहूया राहतं का ते. काय हालत झाली बिचारीची. निदान डॉक्टरला तरी बोलवा. गेलाय शंतनू आणायला, येईलच इतक्यात. पेशंट कोण आहे? बघा. हो हो ओके ओके काही नाही करणार हा डॉक्टर. गडबड नको, सावकाश जरा. और नोकरी झाली, लवकर आटप. मध्ये मध्ये बोलू नका हो. काय झालं डॉक्टर? तुम्ही जर माझ्या बरोबर या. फार तर 4 दिवस काढेल ती. तुम्ही तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्या. काय ग? मला माहित आहे मी फक्त 4 दिवसाची सोबती आहे. असं काय बोलायचं वेड्यासारखं? नाही वेड्यासारखं नाही बोलत मी. माझी अंतिम इच्छा पूर्ण कर. मला माझ्या आईच्या कुशीत भरायचंय. मला गावाकडे घेऊन चल. दादा ठीक आहे, आम्ही काही तिच्या इच्छे बाहेर नाही. आम्ही तिला पोचवू आईकडे. जाऊ बाई. नका बाई इतक्यात जाऊ. तुम्हाला म्हणते मी जाऊ बाई. जाऊ बाई. काय म्हणताय? काय मला सारखं वाटतं काय की मी पुन्हा तुमच्याच पोटी जन्म घेणार म्हणून. गधड्या माझ्या पोटी फक्त चिंध्या येणार आहेत. या मी वाट पाहत गेल्या वाटत. नाही अजून नाही. प्लीज तिला जरा निवांत पडू द्या. दादा ऍम्ब्युलन्स आणायला पाहिजे. ठीक आहे. आम्ही ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन करतो. चल मावशी. काय मी अगदी मरणोन्मुख वगैरे म्हणतात तसं वाटलं की नाही? वाटलं. आता माझ्यावर तशी व्हायची पाळी आलेली आहे. ॲम्ब्युलन्सचा खर्च करावा लागणार आहे मला. अरे तुम्ही कशाला घेऊन जाताय? आम्ही घेऊन जातो ना, उगाच तुम्हाला त्रास. हा शंतनू. ते पकडून घे पकडून घे. हे बघ तू मागून धर, मी पुढून धरतो, कारण स्ट्रेचर खांद्यावर घ्यावं लागेल. चांडाळानो तिरडी खांद्यावर घेतात, स्ट्रेचर नाही. वजन पेलावं म्हणून म्हटलं मी. मला माहित नाही का स्ट्रेचर आहे ते. अरे एक मेहरबानी करा. काय काय राम नाम सत्याचं चुकून म्हणू नका. कळलं रे. तू झोप. चेहरा दुःखी ठेवा. चेहरा दुःखी. चेहरा दुःखी. बघू जरा काय दिसतंय.
बचाव, त्या गरोदर बाईला नका मारू, नका. अरे मला मारतोस. काय झालं लढायला? मला मारलं. काय करू तिकडे? चाल. अरे भाऊ सोड, त्या पोरीच आहेत. अरे एका पोटुशी बाईला मारतो, सोड बाई. सोड. याडा दुष्यासन घाबरला. इन्स्पेक्टर साहेब, हीच ती माणसं. काकी नीट बघ या रानमोक्याना. यांच्या तावडी तू एकट्या कोंबडी सारखी फसली होतीस. मी तुझा सक्का पुतण्या असून तू मला शिव्या देत आलीस आणि यांच्या या लांडग्यांच्या मात्र ओळखात बसलीस. काकी असल्या बदमाश पैशासाठी काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाहीत. या राक्षसाने तुला मारून सुद्धा टाकलं असतं आणि सगळं घरदार लुबाडून नेलं असतं. काकी तुझा काळ आला होता, पण वेळ मी येऊ दिली नाही एवढं लक्षात ठेव. अगं ज्यांची तुझे जोडे पुसायची राहू दे, जोड्याजवळ उभं राहायची देखील लायकी नाही, त्यांची तू चोचली पुरवलेस. खरं तर या चौघांनाही भर चौकात उभा करून चापकानं फोडून काढलं पाहिजे. माझ्या हातात असतं त्यांची कातडी सोडून या बागेत वाळत घातली असती मी. काकी शेवटी रक्ताच्या मदतीला धावून येते एवढं लक्षात ठेव. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाऊ साल्याना आणि यांची हाडं खिळखिळी करून कोठडीत दामून टाका साल्याना. काय धन्या झालं समाधान? आपल्या गंधर्व कंपनीच्या नाटकाचा शेवट कोठडीत होईल असं वाटलं नव्हतं. अरे पण त्या दादाचा काय दोष आहे? आयडिया कोणाची होती? म्हणून तर सगळं झालं ना. फालतू बडबड नकोय. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करा आधी. एकच मार्ग, या कोठडीतून कोर्टात आणि कोर्टातून तुरुंगात. बस. काकी हीच वेळ आहे त्या लफंग्यांना धडा शिकवायची. घरातल्या काही वस्तू चोरल्या म्हणून सांगून टाक पोलिसांना. जाऊ दे खडी फोडायला साल्याना. तू जरा गप्प बेस, मी बघते. बर. नमस्ते सर. नमस्कार, बसा. नाही ठीक आहे. तुम्ही आमच्या घरात ज्यांना पकडलं त्यांच्याशी मला जरा बोलायचंय. अरे गणपत, त्या चौघांना घेऊन ये रे. काकी चोरीबद्दल सांगून टाक ना, कमी सांगू. आणखीन काय सांगायचंय? होय साहेब. बळी. इकडे अरे. केवढा विश्वास ठेवला मी तुमच्यावर. तुम्हाला घरच्या सारखं वागवलं, आईचं प्रेम दिलं मी तुम्हाला, आणि तुम्ही माझ्या दृष्टीच्या अधूपणाचा फायदा घेतलात. आम्ही तुमच्या अतिदृष्टीचा फायदा घेतलाय, कबूल आहे, पण तुमचं नुकसान नाही केलं. एकच सांगतो, तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता आमचा. फक्त जोडप्यानं जागा देणार असं तुम्ही सांगितलं आणि त्यावेळी आम्हाला जागा मिळाल्याशिवाय जगणं अशक्य होतं. आम्ही तुम्हाला फसवलं नाही, फक्त नाटक करून बनवण्याचा प्रयत्न केला. अर्थात याकरता कोर्टची आम्हाला शिक्षा देणार आहे, ती भोगावीच लागणार आहे आम्हाला. पण आम्ही केलेल्या नाटकामुळे आमचंच फार मोठं नुकसान होणार आहे, रंग उडून जाणार आहे पूर्ण आयुष्याचा, आणि हीच फार मोठी शिक्षा ठरणार आहे. क्षमा करा असं म्हणण्याचा मला अधिकार सुद्धा नाहीये, पण आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सांगतो की तुम्ही जी आमच्यावर माया केली ती आम्ही कधी विसरू शकणार नाही. यांचं काही एक ऐकू नकोस तू काकी. जे काय सांगायचं साहेबांना सांगून टाक. इन्स्पेक्टर साहेब, यांनी माझं काहीही नुकसान केलेलं नाही, उलट मला मदतच केली आहे. माझी यांच्या विरुद्ध काहीही तक्रार नाही.
अगं काकी डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? हे लोक चोर आहेत, लफंगे आहेत, बदमाश आहेत. हे तू मला सांगतोस? अरे मी मेल्यानंतर मिळणाऱ्या माझ्या इस्टेटीचा ऍडव्हान्स मागणारा नराधम तू याला बदमाश म्हणतोस? अरे रक्ताचं फक्त नातं असतं, पण मायेचं न तुटणारं बंधन असतं. ते ह्याने निर्माण केलं. आज माझी मुलं असती आणि ते जर माझ्याशी अशी वागली असती तर मी का त्यांना तुरुंगात डांबलं असतं? इन्स्पेक्टर साहेब, ही मुलं खरंच चांगली आहेत. गरजेपोटी त्यांना हे सगळं नाटक करावं लागलं. चला पोरांनो, घरी चला. मावशी 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 तुमचे उपकार. मावशी उठा. उपकाराची भाषा बोलणार असाल ना तर मी तक्रार मागे घेणार नाही, हे लक्षात ठेवा. हं? अरे युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात. त्याच्या जोडीला आता जागा मिळवण्यासाठी सगळं काही क्षम्य असतं असं म्हणावं लागेल. इथून तुमची सुटका झाली, पण शिक्षेशिवाय तुमची सुटका नाही. शिक्षा? कसली शिक्षा?